श्रीमंत महासाधू मोरया गोसावींच्या पावन स्पर्शाने आणि चापेकर बंधूंच्या शौर्याने पवित्र झालेल्या चिंचवड नगरीत आम्ही पोहोचलो खादाडी करायला। सगळ्यात पहिलं पोहोचलो हिंदुस्तान बेकरीमध्ये, जे की 1972ला सुरू झाली, म्हणजे जवळजवळ 53 वर्ष पूर्ण झाली। इकडचा जो पॅटीस हा पदार्थ आहे आणि बाकीचे जे बेकरी प्रोडक्ट्स आहे हे फार प्रसिद्ध। इकडच्या मालकाशी चर्चा करून आणि त्यांची वेशभूषा पाहून मला 70 आणि 80चा दशक आठवला। तर आम्ही पोहोचलो DK भेळमध्ये, जे की मोरया गोसावी समाधी मंदिर जवळ असणाऱ्या खाऊ गल्लीमध्ये स्थित आहे। इकडची कच्ची दाबेली मला फार आवडते। हिने हे पहिल्यांदाच खाल्लं आणि हिची प्रतिक्रिया बघून तुम्हाला समजलंच असेल की किती भारी लागलं असेल। इकडचे जे काका आहेत यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे। वडापाव आणि भजीचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचलो चापेकर चौकमध्ये असणाऱ्या मोरया वडापाव सेंटरमध्ये। इकडे वडापाव अजून 10 रुपयाला मिळतो हे ऐकून आश्चर्यचकित झाली। अरिहंत मिसळमध्ये गेल्यावर समजलं की नेवाळे मिसळच जगात भारी आहे। त्याच्या आठवणीत मी अश्रू बाहेर काढले। आता आलोच आहे म्हणून आम्ही पावभाजी आणि मिसळ पाव खाऊनच गेलो। पुढच्या भागात भेटूया मोरया गोसावी समाधी मंदिरामध्ये आणि त्याच्या पुढच्या भागात भेटूया प्रेमलोक पार्क खादाडीमध्ये।